नमस्कार यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे पोहा कटलेट। पोहा आणि चीजचे कटलेट बनवणार आहे। इकडे मी पोहे भिजत टाकलेले होते। पोहे माझे एक 10 मिनिटं भिजून झालेले आहेत। स्वच्छ पाण्याने धुवून तुम्ही ह्याला भिजवून घ्या आणि आता मी ह्याला हाताने स्मॅश करून घेते। सगळं हे हाताने स्मॅश करून झाल्यानंतर मी इकडे 2 बटाटे उकळून घेतलेले आहेत। उकळून त्याचे साली काढून घेतलेले आहेत। आता इकडे माझे साली काढून झालेले आहेत। आता मी खिसणीच्या साहाय्याने हे सगळे बटाटे खिसून घेते। इकडे माझे बटाटे खिसून झालेले आहेत। आता आपल्या कटलेटला मी सगळं साहित्य टाकून घेते। इथे मी चिली फ्लेक्स टाकलेले आहे। आता चिली फ्लेक्स टाकले तर आता ऑरिगॅनो मी टाकून घेतलेले आहे। ऑरिगॅनो मी टाकलेली आहे म्हणून मी इथे मिठाचं प्रमाण खूपच कमी टाकते। आता इथे मी नुसतं लसूण टाकून घेतलेलं आहे। लसूण मध्ये टाकून झालेलं आहे आणि मीठ, हिरवी मिरची टाकते। मी हिरवी मिरची टाकलेली आहे। आता त्याच्यानंतर मीठ टाकते। मीठ टाकून ह्याच्यामध्ये मी 1 वाटी कॉर्नफ्लॉवर असं टाकून घेते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा आणि सबस्क्राईबरही करा। इथे माझा मीठ टाकून झालेला आहे। आता इथे 1 वाटी मी बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉवर टाकून घेते। कॉर्नफ्लॉवर टाकून झालेलं आहे। मिश्रण मी चांगलं मिक्स करून घेते। माझं हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। आता मी हे 10 ते 15 मिनटं मुरण्यासाठी ठेवते। इथे माझं मिश्रण मुरून झालेलं आहे। मी आता हाताला थोडंसं तेल लावून म्हणजे मी तुम्हाला हे 2 प्रकार करून दाखवते आपल्या कटलेट्सचे। थोडंसं मी असं चपटासारखं गोल करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये चीज मी भरलेला आहे आणि दुसरीही असं चपटासारखं रोल मी त्याच्यावरती लावून देते। एक प्रकार असा आणि दुसरा असा गोल करून त्याच्यामध्ये तुम्ही चीज भरा। हे चांगलं हाताच्या साहाय्याने प्रेस करा, कारण तळताना आपलं चीज बाहेर पडलं नाही पाहिजे। हे एक माझं रोल बनवून झालेलं आहे। आता मी दुसरा प्रकार तुम्हाला दाखवते। असा हाताच्या साहाय्याने थोडंसं चपटं करा त्याला आणि ह्याच्यामध्ये चीज भरा आणि गोल करून घ्या। म्हणजे हे दोन्ही प्रकार तुम्ही ट्राय करू शकता आणि खायला खूपच छान लागते। तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच बनवा। आता हे सगळे रोल माझे पोह्याचे कटलेट माझे बनवून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे चांगलं। इथे माझं तेल मस्त असं गरम झालेलं आहे। आता हे सगळे कटलेट मी ह्याच्यामध्ये मस्त फ्राय करून घेते। हे कटलेट तुम्ही चांगलं मंद आचेवरती फ्राय करून घ्या, कारण हे आतून कच्चे राहण्याचे चान्सेस असतात। इकडे बघा माझ्या कटलेटला किती मस्त गोल्डन ब्राऊन असा रंग आलेला आहे। आता इथे माझे कटलेटही रेडी झालेले आहेत खाण्यासाठी। बघू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि कटलेट पण पूर्णपणे रेडी झालेले आहेत। तुम्ही बघू शकता किती मस्त कटलेट झालेले आहेत, एकदम पोहा चीजी कटलेट। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्टही करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।